एकेकाळी पिंपरी चिंचवडमध्ये छोटी छोटी गावं होती. त्या गावात शेतीचा व्यवसाय होता. पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांनी एक वेगळा विचार केला. त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नदी होती. कापडाच्या गिरण्या मुंबईत होत्या. छोटे मोठे उद्योग मुंबईत होते. पण हे उद्योगाची मालिका मुंबईच्या बाहेर नाही हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या मनात होता. आणि त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा कारखाना असताना एक ऑटोमोबाईलचा कारखाना काढण्याचा विचार टाटाने जमशेदपूरला केला. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतः जे.आर.डी. टाटांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही जमशेदपूरला करतात, त्याच्याऐवजी पुण्याच्या जवळ या, मी तुम्हाला जागा देतो. टाटांनी मान्य केलं. त्यांचे अधिकारी आले, जागा पाहिली, राज्य सरकारने जागा दिली. एक टेल्कोचा कारखाना उभा राहिला आणि शेकडो छोटे मोठे कारखाने या ठिकाणी उभे राहिले.